आणि आता बातमी येते बीडमधून। बीडच्या अंबेजोगाईमध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे। नातेवाईकांमधील वादातून गोळीबार झाला। पोलिसांनी 4 संशयित आरोपींना या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेलं आहे। बीडच्या अंबेजोगाईमध्ये हा गोळीबार झाला होता। जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याचं कळतं। अंबेजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरामध्ये हा गोळीबार झाला। जमिनीच्या वादातून हवेमध्ये गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा तपास सुरू आहे। गोळीबाराच्या घटनेनं हादरलेला आहे आणि आपण जर लक्षात घेतलं तर अंबेजोगाई शहरातल्या माऊलीनगर भागातली ही घटना आहे। पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या युवतीवर लग्नासाठी दबाव टाकण्यात येत होता आणि याच वादातून जो आहे तो हा गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे। या सुदैवानं या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेलं नाही आहे। जी युवती आहे त्या युवतीच्या भावावर हा गोळीबार करण्यात आलेला आहे। आरोपी जो आहे गणेश चव्हाण हा लातूर जिल्ह्यातल्या गोविंदनगर इथला असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यांचा तो नातेवाईकच आहे। लग्नासाठी दबाव टाकण्याचा प्रकार आहे किंवा प्रॉपर्टीसाठीचा दबाव देखील या घटनेमध्ये सांगण्यात येतो आहे। जर लक्षात घेतलं आपण तर माऊलीनगर भागातलं हे घर आहे। याच घरी जे आहे ते गोळीबाराचा प्रकार जो आहे तो सकाळी झालेला आहे आणि आरोपीचा आता शोध पोलीस घेत आहेत। फॉरेन्सिक टीम जी आहे बीड जिल्ह्याची ती देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि अधिक तपास जो आहे तो पोलीस अधिकारी करतायत। एकूणच जर लक्षात घेतलं तर बीड जिल्ह्यातले जे परवानाधारक शस्त्र आहेत ती चर्चेला आल्यानंतर ही घटना घडलेली आहे आणि त्यामुळं अवैधरित्या किती पिस्टल्स किंवा किती रिव्हॉल्वर गावठी कट्टे लोकांकडे आहेत याचं सर्चिंग जे आहे ते झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी जी आहे ती या घटनेनं पुढे येते आहे। या घटनेमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर पुण्यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या युवतीवर लग्नासाठी दबाव टाकण्यात येत होता। त्याचबरोबर प्रॉपर्टीच्या कारणाने ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे। आरोपी गणेश चव्हाण याचा शोध लातूर आणि बीडचे पोलीस मिळून घेत आहेत आणि तो अद्याप हाती लागलेला नाही। पोलिसांच्या फॉरेन्सिकची टीम जी आहे ती पूर्णपणे कसून तपास जो आहे तो या घटनेचा करते आहे आणि या घटनेतील आरोपी लवकरच अटक होईल असा जो विश्वास आहे तो पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे।